गाइस शो स्टार्ट हो चुका है। गाइस जैसे कि देख सकते हैं अभी स्टार्टिंग हुई है जस्ट। अभी थोड़ा सा पार्ट निकाल के मैं अभी ये पार्ट बंद कर दूंगा। इसके बाद आपको सीधा जब कंप्लीट हो जाएगा पूरा मतलब जो शो है फिर आपको बताया जाएगा। I thank you in the name of the most अभी ancient enjoy order कीजिए। of monks in the world. I thank you in the name of the mother of religions. And I thank you in the name of the millions and millions of Hindu people of all classes and sects. My thanks also. हा आवाज माझा नक्कीच आहे, पण त्यातून व्यक्त होणारे विचार हे माझे एकट्याचे नाहीत बरं का. या वाणीवर संस्कार आहेत हजारो वर्षांची परंपरा असलेल्या अलौकिक विद्येचे. या विचारांमध्ये कित्येक पिढ्यांनी आपापल्या विचारांचे रंग भरले. अनेक युगांच्या ज्ञानमंथनातून नवनीत निघावं तशी या कथेची निर्मिती आहे. मी तर केवळ एक भिक्षुक आहे ज्याला भिक्षेत ही अनोखी कथा सांगण्याची संधी मिळाली. मी फक्त एक दूत आहे जो आज हा गाइस ये सिर्फ मराठी जो बोलते हैं उनको ही समझ आएगा क्योंकि मराठी में बोल रहे हैं। गाइस चालू हो चुका है देखो। गाइस नीचे पानी की फील भी आ रही होगी क्योंकि यहाँ पे जो है ना ये नकली पानी उसके नीचे का असली पानी है। गाइस यहाँ पे धीरे धीरे बात करने बोला है हमें। माझ्या या कथेची सुरुवात माझ्या जन्माच्या आधीपासूनच झाली. बट सॉरी गाइस कुछ नहीं कर सकता. भुवनेश्वरी देवी तिनं काशी विश्वनाथाकडे पुत्रप्राप्तीसाठी वरदान मागितलं होतं. कदाचित त्याच्याही आधीच्या पूर्वसंचितापासून. भोलेनाथा, मी तुमच्याकडे एक पुत्र मागितला होता. तुम्ही तुमचा शिवगणांपैकी पाठवला. स्वानमयी हिला मला कोण आणते? माझ्या जीवनाला सगळ्यात आधी आकार दिला तो माझ्या आईने. माझ्या उतावळ्या स्वभावामुळे मी माझ्या आई आणि बहिणींना अगदी सळो की पळो करून सोडलं होतं. परंतु ज्या मायेनं आणि संयमानं त्यांनी मला सांभाळलं त्याकरता मी आजन्म त्यांचा ऋणी राहील. गाइस ये वीडियो 5 मिनट तक की होगी। गाइस उससे ऊपर नहीं कर सकते या अंकल लोग डांट रहे हैं पर तभी भी आपके लिए इतना कर सकते हैं। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। केवळ या शिवमंत्रात माझ्या अस्थिर मनाला शांत करण्याची विलक्षण जादू होती. आईला या गोष्टीची जाणीव होती. तिनं माझ्या आंतरिक उर्मींना एक दिशा दिली. जीवनाचा मतितार्थ जाणून घेऊन त्यात दडलेलं आध्यात्मिक सार शोधण्यासाठी आवश्यक असलेली दिशा दिली. आई, परमेश्वर कुठे राहतो ग? नहीं उसमें से खाया तुमने, मैं खोल के देता हूँ। माझे वडील श्रीयुत विश्वनाथ दत्ता कलकत्त्यामध्ये वकील होते. कामामुळे त्यांचा मुक्काम नेहमी वेगवेगळ्या शहरांमध्ये होत असे. त्यांच्यासोबतच्या आठवणीतले सर्वात सोनेरी क्षण हे आमच्या रायपूर मुक्कामातले आहे. त्याकडे रायपूरमध्ये चांगली शाळा नव्हती, त्यामुळे मग माझ्या वडिलांनी स्वतःच माझे गुरु होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मला दिलेला सर्वात मोठा गुरुमंत्र म्हणजे सदैव जिज्ञासू राहणे. ते मला वारंवार सांगतात, नरेन, आधी स्वतःला प्रश्न विचार आणि मग त्याचं उत्तर स्वतःच शोधायचा प्रयत्न कर.
अपन उनके घर तक वीडियो बनाते पण सर वीडियो बनाते हुए जाएंगे। कोणी कसे केव्हा कधी कोणाला का आई देव कुठे राहतो ग? बालपणी मी माझ्या आईला एक लहानसा प्रश्न विचारला होता आणि पुढे हाच प्रश्न माझ्या जीवनाचा मार्गदर्शक ठरला. ईश्वर म्हणजे नेमकं काय? कोणी त्याला पाहिलंय का? मी त्याला पाहू शकेन का? जर ते शक्य असेल तर मग कसं? गाइस थैंक यू। अभी मैं वीडियो बंद कर देता हूँ गाइस की अपन डांट माझी ही